कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी असताना चिपळूणमध्ये मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे। दुपारी 4:30 वाजण्यापर्यंत वाशिष्ठी नदीची पाणी पातळी 4.40 मीटरपर्यंत पोहोचलेली असून नाईक कंपनीजवळ रस्त्यावरती पाणी आलेले आहे। शहरातील बाजारपेठेतील अनेक ठिकाणी गटारे तुंबल्यामुळे रस्त्यांवरती पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे वाशिष्ठी सोबत शिव नदीची पाणी पातळीही वाढत आहे। परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी चिपळूणचे प्रांत अधिकारी आकाश लिगाडे तसेच एनडीआरएफची टीम शहरातील विविध भागांची पाहणी करत आहे। प्रशासनाने नागरिकांना विनाकारण बाहेर पडू नये तसेच सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन केलेले आहे। चिपळूणमधून या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे ब्युरो चीफ महेंद्र कासेकर यांनी। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी झाल्यानंतर आज चिपळूणची परिस्थिती आपण बघतोय। चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीची पातळी वाढलेली आहे। आपण कॅमेरामध्ये बघू शकतो पातळी कशा प्रकारे दुतर्फा वाढलेली आहे। या ठिकाणी एनडीआरएफ देखील दाखल झालेले आहे। चिपळूणचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत, प्रशासन आहे, प्रांताधिकारी आहेत, ते देखील या ठिकाणी आलेले आहेत। आपण थेट त्यांच्याशी बोलूया। या ठिकाणी प्रांताधिकारी आकाश लिगाडे आहेत आणि त्यांच्यासोबत आपण माहिती घेऊया कशा प्रकारे आपत्ती व्यवस्थापनाचं काम चालू आहे। सर, काय सांगाल कशा प्रकारे आता पावसाचा जोर वाढतोय आणि कशा प्रकारे आपली टीम आता कार्यरत आहे? आज दुपारी जे 1:30 वाजता फोरकास्ट दिलं त्याच्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केलेला आहे आणि उद्या परवा ऑरेंज अलर्ट आहे। या ठिकाणी पाणी पातळी जी वशिष्ठीची आहे ती 4.20 पर्यंत गेलेली आहे। 3:22 जी 4.12 मीटरची भरती होती, त्याच्यामुळे पाण्यात वाढ होते। पाऊसही आहे, परंतु एक सुखद बाब ही आहे की कोळकेवाडी परिसरात 2 ते 3 या कालावधीमध्ये 0 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। त्यामुळे सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नये आणि आवश्यक कामाच्या व्यतिरिक्त बाहेर पडू नये। एकूण बघायला गेलं तर आता चिपळूणमध्ये एनडीआरएफ देखील दाखल झालेला आहे। कशा प्रकारे त्यांना सूचना केलेल्या आहेत? एनडीआरएफची 2 दिवसापूर्वीच आपण पूर्ण परिस्थितीची त्यांना या ठिकाणी माहिती दिली, वेगवेगळ्या ठिकाणांची त्यांना व्हिजिट घडवलेली आहे। आता एनडीआरएफची टीम पण सोबत आहे। आपण सर्व ठिकाणच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहोत आणि आपल्या नगरपालिका, पोलीस, महसूल, सर्व प्रशासन आणि एनडीआरएफ सर्व ठिकाणी आपण तैनात केलेलं आहे। आपण बघितलं तर चिपळूण शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी नगरपालिकेतर्फे आपत्ती व्यवस्थापनाच्या बोटी आणि बचाव कार्यासाठी जे स्वयंसेवक आहेत ते देखील तैनात आहेत। एनडीआरएफची टीमसह इथले जे प्रांताधिकारी आहेत आकाश लिगाडे हे देखील या ठिकाणी आलेले आहेत। गेल्या 2 वर्षांमध्ये चिपळूणच्या वाशिष्ठी नदीने इशारा पातळी गाठलेली नव्हती। त्याचं कारण म्हणजे कोळकेवाडी धरणातनं होणारी जी वीज निर्मिती आहे त्याच्यामुळे जे वाशिष्ठीचं पाणी वाढतं त्या पाण्यावरचं नियंत्रण हे चांगल्या पद्धतीने प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी ठेवल्यामुळे गेल्या 2 वर्षांमध्ये चिपळूणकरांना पुराचा धोका बसलेला नाही। अशा प्रकारे प्रशासन देखील काम करतं आहे। विनाकारण घराबाहेर पडू नये अशा सूचना प्रशासनाकडनं आलेल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सनी आदवडेसह महेंद्र कासेकर, माझे कोकण, चिपळूण।